अभि, अरे ही बँकेची फाईल आहे ना, हे का आणली परत? अभि, अरे बाबा काय झालं? डोळ्यातनं का पाणी काढलं तू? काय झालं? साईटवर काही झालं का? असं गप नाही बसू रे, बोल बरं घडघड. काय? माझी शपथ आहे बरं तुला. लोन रिजेक्ट केलंय माझं त्या कुत्र्याने. अशी अगं हास ना, हाडाचा फोटोग्राफर आहे मी. सगळ्या घरातल्यांचे मीच फोटो काढतो. अगं इकडं बघ ना माझ्याकडं, सगळ्यांचे सेल्फी मीच काढतो. हो, घरातले सगळे मला सेल्फिश म्हणतात. सेल्फिश म्हणजे सेल्फी स्पेशलिस्ट. अगं आता असं कर ना, हा छान हास 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 ना. हा आता दोन्ही हात गालांवर ठेव ना अशी. अगं नीट ठेव ना ग. अहो मला हे असं सगळं नाही येतो. अगं ते त्या मिस वर्ल्ड झाल्यानंतर करतात ना का, तसं कर ना. कर ना ग तसं. सॉरी हो, मला नाही जमत हे असं सगळं. काय ग तू पण अशी करते ना. बरं स्माइल तरी कर, स्माइल कर. आता तू नाही दिलीस तरी चालतील फोटो मला. हे तुझे सगळे फोटो बघून बघून ना मी लग्नापर्यंत दिवस काढीन माझे. निघूया का? का? घरचे काळजी करत असतील ना. नवऱ्या बरोबर असताना कशाला करतील का काळजी? त्यांचा फोन आला तर त्यांना सांग नवऱ्या बरोबर आहे मी म्हणून. होणारा 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 काय ग सारखं होणारा होणारा बोलत असतेस तू. माझ्या मनानं तुला कधीच बायको मानलंय. बर निघूया का? निघूया का? बरं एक सेल्फी काढूया का? हा हा चल ये, जवळ ये ना, अशी जवळ ये ना ग. अगं पाऊट कर ना, पाऊट. असं पाऊट. अगं ते पाणीपुरी खाल्ल्यावर करतात ना थोडं असं, तसं कर ना. कर ना. पाणीपुरी खाऊया. चला. बँकेचे पैसे आले की बापून देणार होतास ना. माझं तर डोकं चालन गेले. दुसरी बँक येळ लागतो त्याला. आणि बापूंना तर उद्याच लागतील. यांना नको बाई कळायला, आता अख्खं घर डोक्यावर घेतील. आधीच म्हणत होते बापूंचे पैसे घेऊ नको म्हणून. तू घरात कोणाला काय बोलू नको. लतीशी बोलू का रे? काय होणार ते? ती बोलू ना तिच्या साहेबाशी. ती गायचं बोलती, थप्पड खाऊन स्वतः सॉरी म्हणती मॅनेजरच्या सांगण्यावर. अरे तसं नाही, तिच्याशिवाय पान हलत नाही तिकडं. खूप वट आहे तिची बँकेत. असं नसतं काही. कर्मचारी येते तिथं, तिच्या हातात काही नाही. आणि मला उपकार नको तिचे. काहीतरी करण मी, बापूंची नड नाही होते. काय करशील? बघू करण काहीतरी. बापूंना नको कळायला, त्यांना हार्टचा त्रास आहे. लतीचं लग्न नको ना अडायला. नाहीतर आयुष्यभर दूषण लागल माझ्यावर. थांब मी आले. इडली मस्त असते का? ए भाऊ 2 पाणीपुरी दे. ए 2 प्लेट दे बरं का, नाही तर 2च घेऊन येशील.
काय रे बाबा, तुझ्या पुरीमध्ये पाणीच नसतं. तुम्ही एका जागी बसव साहेब, तुम्हाला शोधताना पूर्ण पाणी पडून जातं. आव आव या ना बस. ए मला जास्त शहाणपणे शिकू नको तू. बसव साहेब. कसं मला शिकवतोय? पहिल्यांदा खातोय का मी? आता तू मला भरव चल. ये. नाही ते मला लाज वाटते. लाज वाटते? अरे होणाऱ्या नवऱ्याबरोबर लाज वाटते? नाही तरी बी नको. लग्न होऊ दे मग बघतो मी तुला. हा सुरू बोल. काय ग गब्दुल्ले, येते की नाही घरी? आता तुला बी सोडवणं सज्जन राहावा ना. पाच कल्पना बंद करा तायडे. ए चल निघूया. ओ भाऊ पैसे द्या. ए जावई बापूंकडनं पैसे मागतो का तू? अहो ते आपल्याला नाही ओळखत. ओळखत नाही? फार बरी पण नव्हती. घेतली कशाला मग? अरे मग नीट बनव ना. हो साहेब पैसे द्या. कसले पैसे रे? किती झाले? 50 रुपये. 50 रुपये का? अरे काय अमेरिकेवरनं मागवलीस की काय पाणीपुरी? तुम्ही अमेरिकेतून आला? हा. छपडी दिसता. ए छपरी कोणाला बोलतो रे? हा छपरी कोणाला बोलतो? बापूंचा जावई आहे मी. अहो ते नाही ओळखत. बापूंना. अहो तुम्ही हे पैसे घ्या चला. तू होतीस म्हणून नाहीतर ठोकूनच काढला असता याला. काय? नाही काही नाही काही नाही. अहो चला हो चला. काही नाही चला 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 जरा. चला हो. जमीनदाराचं हे असं असतं पाय. आला ना तर भरमसाठ पैसा येतो आणि मग तुझे आप्पा वावर घेतात. कितीदा सांगितलं त्यांना, अहो अडीनडीला बँकेत पैसा ठेवा. त्यांचं आपलं एकच, वावर आहे तर पावर आहे. घे. मला दागिन्यांची हौस नाही, माहितीच आहे तुला. थोडे हे मीला दिले. हे आहे बघ, याने तुझी नड भागते का बघ. घे. थोड्याने नाही होणार आहे काय, राहू दे. पण तू काळजी करू नको, मी करेन काहीतरी. फक्त घरात कुणाला काही सांगू नको. लतीच्या लग्नाआधी बापूंना पैसे परत देणार म्हणजे देणार. जीव गेला तरी शब्द नाही म्हणणार. काय बोलतो? काय करताय? अरे इकडे जायचंय ना मला. इकडे जायचंय. अरे इकडे चल ना. नाही मला इकडे जायचंय. अरे मंद आहे का रे तू? ए गावचं जावई आहे मी. ए बायको बायको इकडे 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 पाऊस नाही लागत आहे. अहो तसाही बारीक पाऊसच आहे. हा पण तरी भिजतोय ना आपण. हा तायडे बोल ग. हॅलो लते, भोज रागवलेत काय? हा आल्यावर सांगते. आणि कुणाला ठोकला असता म्हणाली? काही नाही ग, म्हणलं नाही येऊन सांगते सगळं. बर, आईनं पुरणपोळ्या केल्या का? लवकर ये घरी. हो अगं बारीक पाऊस आहे जरा, निघालोच आहोत. ए साली आधी घरवाली, आम्ही निघालो की कळवतो ना. हो चालेल ना, पण लवकर या बर का, म्हणजे जेवण तयारी. हा निघतो. हो. ए काय 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 आतमध्ये काय काय दाखव 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 दाखव. घड्याळ येते. दाखव ना दाखव ना. बापूंचं घड्याळ बंद पडलं होतं ना, म्हणून त्यांच्यासाठी नवीन घेतलं. अच्छा, सासरी बोनसाठी घेतले काय हे? मला वाटलं माझ्यासाठी घेतले. चल तिथं जाऊया, पाऊस काही एवढा नाहीये. चल.
पैसे दिले का रे? कधीच. आपल्याला व्यवहार नाही करता यायचा विचार. का? काय झालं? अरे लोन कॅन्सल झालंय माझं. अरे तिच्या माईला बापूंचे पैसे रे. आलोच झाला खरं. बर तू आंबीरावांना सांगतो का? हा बोल तुम्ही. देतील ना पैसे? मग काय आता काय व्यवहारच नाही करायचं म्हणल्यावर देतील ते पैसे परत. मी बघतो दुसरीकडे कुठं काय लोनचं होत आहे का. आणि का रिजेक्ट झालं लोन? रवलं चिराळा झाला परत. तू पण ना अभ्या? काय तू पण ना आले? लतीवर हात उचलत होता तो. हा पण मग आता काय? कशाचं? अरे तुझं स्वप्न. लतीच्या लग्नापेक्षा नाही महत्वाचं स्वप्न. बोलून बघ बापूंशी. नको रे. अरे बाबा मेहनतीची कमाई आहे त्यांची. त्यांच्या पोरीच्या लग्नाचं स्वप्न होऊ दे पूर्ण. माझं स्वप्न थांबेल थोड्या वेळा अजून. अरे पण मग ही जागा गेली तर? बघू भेटेल दुसरी. पण एखाद्या पोरीचं ठरलेलं लग्न जर तुटलं ना तर परत सोयरीक जुळता जोडायची नाही. काही झालं ना विक्या तर लतीचं लग्न ठरलेल्या मुहूर्तालाच झालं पाहिजे. दौलत शेठ बोल. एकदम कामाची खबर आणली मी. इके आणि आभ्या तिथे चहाच्या टपरीवर गप्पा मारत बसले होते, तिथं ऐकलं. अरे बाप, लतीच्या बापाकडनं पैसे घेतले होते का त्यानं? आपण शेठ त्या आभ्यानं लतीच्या लग्नाचं लय टेन्शन घेतलंय बरं का. बोलू की नको बोलू? ए काय झालं? अशी मंदासारखी मंद काही चालत बसलीस का तू? पाऊस येईल, चल ना लवकर घरी. अहो ऐका ना, राग नसेल येणार तरी विचारू का? हे बघ तू त्या चहावाल्याचा विषय नाही काढायचा. नाही नाही अहो तसं नाही. नाही मला माहितीये तू त्याचाच विषय काढणार आहेस. अरे बाबू ठीक आहे बरं बाबा बोल. कष्ट करणाऱ्या माणसांना त्यांच्या कष्टाचे पैसे द्यायला नको का? मग दिलेस ना तू. हो पण लोक कष्ट करतात, त्यांची पण पोरं बाळ असतात शिकणारी. आता तुम्हीच विचार करा, आपल्यासाठी चहा बिस्किटाची किंमत फक्त 15-20 रुपये, पण तेवढ्या पैशात त्यांच्या एक वेळची भाजी येते. हे बघले ते मी आधी काहीच बोललेलो नव्हतो, पण तो चहावाला मला जावई बापू बोलला. तर आता मला सांग, जावयाकडनं कधी कोण पैसे घेतं का ग? गरीब आहे तो. मग दिलेस ना तू त्याचे पैसे? मग सारखी सारखी त्याची गरिबी नको ना काढूच आता. सॉरी. आता लग्नाआधी आपण भेटलो आहोत, एकमेकांची आवड निवड जाणून घ्यायची संधी मिळाली आहे म्हणून म्हणते. हे बघलं ते आता आता त्या फोटोचं बी बघा ना. अहो मी मॉडेल नाही हो, तशी बी मला फोटोची काय फारशी आवड नाही. मग लग्नात नाही काढणार फोटो तू? नाही नाही अहो काढणार ना. नशीब बाबा. लग्नाची गोष्टच वेगळी आहे, पण एकमेकांचे विचार समजून घ्यायची संधी मिळाली आहे ना आपल्याला. लते मी माझ्या आवडी निवडी तुला आधीच सांगितलेले आहेत बरं. हा पण जरा हळूहळू ना. लते तू ना उगाच टेन्शन घेत बसलीयस. हा ना अगं आपण ना आपलं लाईफ एन्जॉय करायचं असतं. तू एक गोष्ट लक्षात ठेव, माझी आई म्हणते बाईचं सुख असतं ना ते तिच्या नवऱ्याच्या सुखातच असतं. मग आपला संसार सुखाचा झाला म्हणूनच समज. चल आता जास्त विचार करत बसू नको. चल 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 पाऊस पडायच्या आत चल ना ग. चल चल. तू काय करते आता इथं? जिथे तू तिथे मी. संध्याकाळ व्हायच्या आत घरी जाय, वाट बघत असते मामी. हा एकली नाही मी घरी जाणार. मग मला भीती वाटते. पण येताना एकटी चालेल ना तू? नाही ना, दीदी होती सोबत. अभ्या मला ना घरी जायची अजिबात घाई नाही. मला आहे पण मी जातो. अरे अभ्या आला का? आला तो चलो मग ते तिकडून
लत्ते दिसते आलीच ती. थांब 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 लत्ते कामिनी ये का सज्जन ए अभिनमीराव, या तुमच्या मिसेस का? आय समजलं समजलं. बॉडी गिल्डर बिला असतात ते काय? वा तुम्ही बॉडी गिल्डर, या गुड फिगर, मस्त आहे. लते माझं इंट्रोडक्शन दिलं नाही वाटतं तू त्यांना. कोण आहे त्या? मिस नाशिक आहे मी. बाबा अहो तुम्ही मिस युनिव्हर्स बनवाल, खरंच सांगतो ना. हे आता व्हायचं तेव्हा होईल, पण आता तरी मी मिस स्टेट अवॉर्ड साठी चालली ना. काय म्हणता काय? एक सेल्फी काढूया का आपण? हा प्लीज. नाव काय म्हणाला तुमचं? सज्जन. सचिन. अहो मग जरा वागा की नावाप्रमाणे. सेल्फी घ्या पण लांबून. हे असो आमच्या लटीला पण शिकवा ना. दिल्या हा. नाही जमणार हो. नाही. अजून एक सेल्फी घेऊया का आपण? अभ्या निघूया का? चला. जाते. स्वतःला लय शहाणी समजते, पण जोडी चांगली आहे. हे? निघायचं का? घरी आई वाट बघते. चला चला. काय ते दीदीने बोलवलंय मला राहायला. का? हो का? काय खातो का? नाही नको. जयश्री, ए जयश्री, अगं आले बघ. अगं मी आले का? अगं सुरे, भाकर तुकडा आण पटकन. थांबा थांबा जरा इथेच थांब. या अशी समोर ये. पाणी दे. अगं दे आम्ही घेतो. अगं राहू दे लते, राहू दे. जावयाचा मान असतो तो. हा तिला तर सगळ्याच बाबतीत मत आहेत. या आण. ठेवते. या जावाई बापू. हा या बसा. अहो, पोटातले कावळे कोकायला लागले. तुमच्या सासूनी पुरणाची पोळ्या केल्या. अरे बाप रे. का आवडत नाही का? नाही नाही आवडतात ना. ओ सासूबाई, असे लाड कराल तर घरी जाणारच नाही मी. इथंच राहीन मी घर जावी बनून. हो राहा की मग, तुमचंच घर आहे. काय चाली आधी घरवाली. दाजीसाठी काय केलं? आईला मदत केली. अरे वा. जावई बापू चला की हात पाय तोंड धुवून घ्या. बाई जेवाय बसूयात मग. हा या या. हा बोल विक्या. राबे, त्या हमीररावचा बाप मेला. काय? हा. अरे मग आता? हा जावई बापू अजून एक पुरणपोळी वाट की. पटाक फुटेन मी असा फटाक करून. सासरे बुवा असा आडवा हात मारलाय ना मी. तुम्ही पण माझ्या बरोबर बसायचं होतं ना. जरा पुरुष मंडळी जरा. नाही असं कसं, तुम्ही जावई आहात आमचे. मान आहे ना तुमचा तो. हा समान मला कुणीच.
दिलाय खूप जणांनी. तुम्ही आमचे जावई आहात ना. म्हणून माझ्या पोराला आराम कर बोलू नका. नाही म्हणजे ते म्हणतात ना, जावयाचं पोर हरामखोर. नाही हो, असं आम्ही कसं म्हणणार. शेवटी आमचा बी नातूच होणार ना तो. माझ्या आईला पोरगच हवंय बरं का. मी येऊ का हात धुवून? चला की, या या या. झालं का? झालं. कोणी दिले? देणार आहेत. कोण? अंबिरराव. ही जमीन गेली. तुझं स्वप्न बघू. तू का रडती? करू की, स्वप्न भी पूर्ण करू. मी काय गप्प बसणाऱ्यात लय होय. तुला साथ नाही रे कोणाची. मला नको पण नाही कोणाची साथ. असं नसतं रे, गरज लागती. तू आहेस की मग. माझ्या मेलीचा काय उपयोग आहे तुला? तू नसतो तर मी असतो का? नाही नाही आहे. टोपी. नाही नाही नाही, राहू दे. आहे आपल्यापाशी आहे दुसरी. सर वेळ दे की त्यांना. अरे बापरे. घ्या घ्या. आता कोणी बाळगून दोष नको. आता काही मी माझ्या घरी जात नाही वो. जेव बाळा. लोनचे पैसे आले का रे? अबे तुला विचारतो मी, लोनचे पैसे आले का? हा आलेत. मग देऊन टाका बापूंला. अरे काय म्हणतो मी, बापूंला देऊन टाक पैसे. त्यांचा खोळंबा व्हायला नको घे. नाही होणार. देईन उद्या. केव्हा सुरू करतो अकॅडमीचं काम? हे आमची मागच्या वर्षाची बँकेची सहल.
आणि हे आहेत ना, हे आमचे साहेब. माझ्यासमोर वाटत नसले तरी आहेत ते साहेब. चष्म्याशिवाय दिसतंय ना. काय आओ लय रात्र झाली. हा, जवळजवळ 10 वाजायला आलेत. हा तेच उशीर होत असेल ना. घरी आई बी वाट बघत असेल. नाही तसं काही नाही. मी एक काम करतो, मी आज इथंच राहतो. मस्तपैकी पत्ते घेऊया आपण. बाईक पत्ते आणखी जरा. आमच्या घरी पत्ते नाही. पत्ते नाही आहेत का? सासरे बुवा, मला तुमच्याशी बी काही बोलायचं होतं. अहो त्यांना जरा आधी जेव द्या. ए लते थांब थांब थांब, बोला की तुम्ही. नाही नाही, तुमचं जेवण होऊ देत ना. मी काय आज इथं आहेच ना. नाही नाही, जेवण बिवण राहू दे, तुम्ही बोला आधी. म्हणजे कसं आहे ना, ते वरदक्षिणेमधले काही पैसे ऍडव्हान्स हवे होते. असं म्हणजे माझे पप्पा बोलत होते मला. आशू, तिची बहीण आली ना, म्हणून तुला खोली बाहेर काढला. अरे पाहुण्यासाठी खोली हाय. कामनी पाहुणी नाही आपली. पावसा पाण्याचा बाहेर झोपणार तू. आहे, आवडतं मला. ए दादा, जमा खोलीत झोप जाय. तसंही मला झोप येणार नाही. पुढं आलो. अरे पैशाचं झालं नाही काय? ओळखतो मी आव्याला. बोलू नको हा? बोलायला शुद्धीत कुठं असतो मी आहे. असं बोलू नये रे लेकरा. रात्र खूप झाली आहे. जा झोपायला जा, काळजी नको करू. मी बोलतो आदेश. काय झालं सासरे बुवा, तुम्ही गप्प का झालात? अहो सगळे नकोय, थोडेसेच हवेत ऍडव्हान्स. फक्त 5 लाख रुपये. पैसे अजून यायचेत. यायचेत, पण सासरे बुवा म्हटले की सगळी तयारी झाली म्हणून. नाही म्हणजे पैशांची तयारी झालीये, फक्त कुणाकडे तरी ठेवायला दिले. ठेवायला का? असंच असंच ठेवायचे होते तर माझ्याकडे ठेवायचे ना. मी तर लग्नाला उभा राहणारच होतो ना. नाही आहेत, पैसे आहेत, म्हणजे सेफ ठेवले. सेफ ठेवलेत? मग द्या ना मला. अहो अर्धे द्या. नाही म्हणजे ज्यांच्याकडे ते शेफ म्हणून ठेवाय दिलेत ते असे मागायचे कसे ना. हे बरं आहे का आता? अहो आपलेच पैसे आहेत आणि आपण कशाला घाबरायचं? नाही म्हणजे पैशाची व्यवस्था करायला त्यांना मी थोडा वेळ पाहिजे ना. अहो पण ज्यांना पैसे दिले त्यांनी खर्च तरी कशाला करायचे? नाही तसं नाही, खर्च. बाबो आता पैसे मिळणार नाहीत का? अहो पण जावई बापू, लग्नाच्या आदल्या दिवशी द्यायचं ठरलं ना. आजी बरोबर आहे तुमचं, पण मला सगळे पैसे नको आहेत ना. मला ऍडव्हान्स हवेत. मग असं करा ना, ऍडव्हान्स मध्ये थोडस लग्न बी घ्या करून. म्हणजे आता 7 फेरे आहे ना, 2-4 फेरे घ्या मारू. हे आजी तर लय फनी आहे बा.
हॅलो पप्पा. हा मी बोललो त्यांच्याशी. हा सगळे इथंच आहेत ना. बाजूला येऊन बोलू का? हा हा पप्पा. अहो बोललो ना मी त्यांच्याशी सगळं. नाही ते म्हणतायत त्यांच्या ओळखीच्या माणसाकडे पैसे ठेवायला दिलेत. हा लग्नाच्या आदल्या दिवशी देणार आहेत ते आपल्याला. आता त्यांच्याकडे पैसे नाहीच आहेत तर आपण काय करणार आहे हो? हा प्रेशर मी हा बघतो कसं काय ते. ते पैशांचं काय असेल ते कळवा. जावई बापू आता एवढं रात्रीच कुठलं पैसे आणणार? आणि आता 3 दिवसावर तर लग्न आलं ना. बाबू म्हणजे आता पैसे मिळणारच नाहीत का? अहो माझे पप्पा. नाही मी बघतो ना त्या. मी उद्यापर्यंत बघतो काय. बघा काय ते. हा पण शक्यता जरा कमीच आहे. हा म्हणजे आता नाहीच का? नाही मी पाहतो ना पाहतो. गाडी आली तुमची. हा पप्पांनी एक निरोप दिलाय तुम्हाला. काय ते? अक्षता पडण्याच्या आधी या मुलाला म्हणजे मला माझे पैसे मिळाले नाहीत तर मी बोल्यावर उभा राहणार नाही. नाही तसं काही नाही होणार. आम्ही केली व्यवस्था सगळी. हा आणि तुम्हाला पण माझ्या आईने निरोप दिलाय. वराड आल्या आल्या त्यांच्या हातात दागिने आणि पैठणी साड्या मिळाल्या पाहिजेत. बाय ते बी हा दागिने तयारच असतील ना. ते बघा काय ते. आईला त्या दागिन्यांचे फोटो पाठवा मोबाईलवर. ती तिथं सिलेक्ट करील आणि पैठणी बी. बाय तुम्ही म्हणाल तसं. हा लतुडे मला सोडतेस का? गाडी दारातच आहे. मम्मी का असंच जाऊ का? असाच म्हणजे सासरे बुवा मी का असंच जाऊ का रिकाम्या हातानं? दिदे तो सज्जन कसा आहे ना? कोण ग? अगं लतीचा वनारा नवरा. तो ना कसा तरीच आहे. 2 पोरांचा बापच दिसतो. त्या लतीला काय कोणी राजकुमार मिळणार आहे वय? अगं त्या सज्जननी तिच्याशी लग्न करायला वकार दिलाय ना हेच तिचं नशीब आहे बघ. बरोबर बोलतेस दिदे. तुला ना एक सांगायचं होतं. अगं तो सज्जन आहे ना सज्जन. अगं तो लती समोर बी माझ्यावरती लाईन मारत होता. हा म्हणला तो फिगर मस्त आहे म्हणून हिची. द्यायची की मग एक घेऊन तिच्या समोरच. तुला माहितीये का? अगं त्यांनी सेल्फी बी काढला माझ्या संग. लतीचं तोंड बघण्यासारखं झालेलं. छान छान. तुम्ही बसा सेल्फ्या काढत. तिथं माझी सासू आणल दुसरी पोरगी घरात. अबे दुसऱ्या कोणाशी बी लग्न करणार नाही. तुझ्याशी करणार आहे का? हा मग पर्याय आहे का त्याच्याकडे दुसरं काय? तुला सांगते ही माझी सासू आहे ना एक नंबरची डुचकी आहे बघ. काय ना काय आडकाठी घालणारच ती. तिच्या मनामध्ये ती बाजूची सुंदरच भरली आहे ना अभिसाठी डबडोली. अगं पण आता ठरलं ना त्या लतीचं लग्न. कशाला उगाच डोक्याला झिकझिक करून घेतीस मग? आता माझ्या डोक्यात तर एवढंच चाललंय ते सासूला तुझ्याबद्दल सांगणार पण. आमच्या यांच्याकडनं तर काय अपेक्षाच नाही. आणि आप्पा पण सासूच्या पुढे काही बोलत नाहीत. आता फक्त अभि उरलाय. त्यामुळे तो स्वतःहून बोलायला पाहिजे की त्याला घरात कामिनीच पाहिजे म्हणून. काय त्याचं काय ना जाबाई बापू.
तुम्ही आता असे अचानक आले ना. हा मग काय मी असंच जाऊ का रिकाम्या हाताने? अरे होय, माझ्या लक्षातच नाही आलं. हा तेच म्हणतोय, काही शगुन बिगुन. मी पाहतो ना, काहीतरी करतो काहीतरी. अहो आता एवढ्या रात्रीचं कुठं बघताय तुम्ही? आता मी असा रिकाम्या हाताने गेलो घरी तर माझा पप्पा मला फाडून काढेल ना. म्हणेल तुझ्या सासरकडची मंडळी एकदम कंजूस आहेत म्हणून. नाही असं काही नाही होणार. मी पाहतो काहीतरी. नाही म्हणजे कसं आहे ना, लट्टीने घड्याळ घेतलं होतं, मला वाटलं माझ्यासाठीच आहे, पण ते तुमच्यासाठी आहे. घड्याळ काय केलं ते? हा बापू, मी तुमच्यासाठी घड्याळ घेतलं होतं. अगं आधी नाही का सांगायचं? बापू तुमचं ते घड्यासारखं बंद पडत असती ना. नाही चालतंय की, आहे काय? आणि मला कुठं घड्याळ घालून मिरवायचंय? तू घेऊन ये घड्याळ. लती, त्यांना जायला उशीर होतो, लवकर घेऊन आणा. जावई बापू, तिने मला आधी सांगितलं असतं ना घड्याळ आणले म्हणून, तर मी तुम्हाला केव्हाच देऊन टाकलं असतं. चालतंय की. आणि काही आमच्याकडनं चुकलं माकलं असेल तर माफ करा, गोड मानून घ्या. नाही काय नाही. लट्टू, बाकी तुझी चॉईस एकदम सॉर्ड्या. चला येतो मी. हा येतो आज. कसे मागायचे हो आभीकडे पैसे? मागायची गरजच नाही, स्वतःहून दिला आणून त्यो. हे ऍडव्हान्स काय काढलं मध्येच? अहो आज ना उद्या पैसे द्यायचे आहेत की. आपली लती तिथं नीट नांदल का? म्हणजे उगा शंका आली. नसते शंका काढू नका. तुम्ही चिडू नका बरं. मग काय करू? त्रास होईल ना तुम्हाला. तुम्हाला झटका आला वाटतं का? बाहेर लागलेलं तिचं. वर्गा चांगला आहे, चांगली नोकरी आहे, निर्व्यसनी आहे. आणखीन काय हवं असतो परत? हा जाऊ. कारण झोपलं नाही का अजून? नाही रे. तू कुठे गेला होता? इथे कोपऱ्यावर गेलो होतो. अबे काय झालं? कुठं काय झालं? चेहरा सांगतोय तुझा. बोल, पैसे मिळाले का? हा मिळाले. मी आपणे आब्या, खरं सांग. मिळतील पैसे. मग एवढं टेन्शन का घेऊ राहिलं? कधी कधी स्वप्न जिवंत ठेवायला बी लय अवघड जातं दादा. का असं? का? अरे तू स्वप्न बघतो आणि का असे प्रश्न विचारतो? एकच सांगून ठेवतो आता, स्वप्न बघ, प्रश्न बी विचार. फक्त का असं नको विचार. का नाही असं विचार. तुझे स्वप्न वास्तव बनल. सुरुवात कुठून करू? अरे जिथं आहे तिथून कर. एवढ्याने करता येईल तेवढ्याने कर, आणि जसं करता येईल तसं कर. मी सांगतो, तुझी स्पोर्ट्स अकॅडमी होणारच. पण आधी लतीचं लग्न, मग स्पोर्ट्स अकॅडमी. बापू, तुम्ही त्यांना घड्याळ का दिलं?
घड्याळचं काय घेऊन बसली? जीव मागितला असताना तर तो बी दिला असता मी. बापू मी ते तुमच्यासाठी आणलं होतं. हे बाय पुरी, मला घड्याळ नाही, तुझं सुख महत्वाचं. हा गेलं ते नको छोट्या छोट्या गोष्टींचा विचार करू. पण बापू मला त्यांचं वागणं नाही आवडलं. अहो लग्नात दिलं असतं ना आपण मानानं. कसलं मानपान घेऊन बसली तू? हे पाय, आपल्या नात्यापेक्षा मान नाही मोठा करायचा. पण बापू हे पाय, सुरुवातीला कुठली बी जोडी कुरकुरतीच. 4 सद्गुण असतात आणि एखादं दुर्गुण बी असतो. आपण नेहमी सद्गुण पाहिजे. म्हणजे अगं म्हणजे जावई बापू निर्व्यसनी, सगळ्यांमध्ये मिळून मिसळून वागतात की नाही. उगाच जावईगिरी नाही दाखवत. तू जर का कायम दोषच बघत बसली ना तर तुला कायम दोषच दिसते. कळलं? तू काय करते इथं? वॉर्मअपच्या आधी नाही मारायची टिप्स. होय का? बर, पण मला नाही येत ना वॉर्मअप. शिकवशील का मला वॉर्मअप? शिकवलं होतं ना मागच्या वेळी. होय, उप्स, मी तर विसरले. शिकव ना परत. आता नको, नंतर शिकवलं कधीतरी. तुला माहितीये का, कालच ना माझं 1.5 किलो वजन वाढलंय. शिकव ना मला वॉर्मअप. मी कसं करू आता वर्कआउट, सांग बरं. ते अबे मला वॉर्मअप शिकवते. जाय गुरांचा गोटा साफ कर. जाय, गजा नाही आला आज. चांगलं वॉर्मअप होईल बघ तुझं. वठा आणि मी घरकामात छान व्यायाम होतो. अगं एका दिवसात 1/2 किलो नाही 5 किलो वजन कमी होईल तुझं. जा. मला जर जायचंय. कुठं? माझं फॅशन शो आहे. एक फॅशन शो आहे म्हणते का? काय आहे काय ते फॅशन शोचं? मी ना मिस महाराष्ट्र इव्हेंट साठी चालली म्हणून. कशाला? मिस महाराष्ट्र काय ते? आले वॉर्मअप राहिलं की आले. ते नंतर करते मी. आले. कशी आहे नटमोगरी नेली? जाऊ दे, नाही दुसऱ्याच्या पोरींना कायला बोलायचं. तुझं झालं का इथलं सगळं? हा. बापूंकडे जाय. बापूंना काय हवं नको बघ. एकटा पुरुष माणूस कुठे कुठे पळापळ करेल रे. जातो. आणि माझा स्वयंपाक झाला की मी येते असं पण सांग. हा, ते गोट्याचं करतो. आणि मी अरे नाही रे, आलाय गजा. ते आपलं तिच्यासाठी. ती तुझ्या आवर तू. हो लतीचाई, साड्या बिड्यांचं बघा बरं लवकर. ते विणबाईंची पैठणी का काय ते? हा बापू सगळ्याचे फोटो पाठवायचे. हा बाई, आधी दाखवू आणि मगच घेऊ. होय. काय गलं ते? ते लतीचं मंगळसूत्र, जावई बापूंची चेन, अंगठी, जे काय असेल ते सगळ्याच्या फोटो काढा, त्यांना पाठवा. त्यांच्या पसंतीला येऊ दे, मगच ठरवा. हा राजेंचा दिसतोय. फोन का नाही केलंस मला? मी मग मला वाटलं मी गेल्यावर रात्री फोन करशील मला. झोप लागली मला. झोप लागली? माझं काही झालं असतं मग? काय म्हणजे ऍक्सिडेंट वगैरे? मी सुखरूप पोचलो की नाही विचारायला नको तू? बापूंनी फोन केला होता ना, कळलं मला. आणि त्या गाडीवाल्याला भाडं त्याचं ऑनलाईन पेड कर. तुमच्या ओळखीचं आहे का ग तो? बरं ते बापूंनी काही सांगितलं का ऍडव्हान्स वगैरे? नाही जमणार, माहितीये मला.
हे बघ लट्टे, आपण मोठ्या माणसांच्या व्यवहारात पडायचं नाही. आपण बी मोठे आहोत ना. आपल्या आई वडिलांपेक्षा आपल्याला बी कळतं. त्यांचे एवढं कळत नाही. तू नको बोलूस. मी नाही बोलत, तुम्हीच विचारलं. हे बघ लट्टे, मी माझ्या मनाने नाही विचारलं. माझ्या पप्पांनी मला जेवढं विचारायला सांगितलं तेवढं मी तुम्हाला विचारलं. पप्पा आहेत माझ्या घरी, दे तुझ्या बापूंना फोन. मी सांगते. हा मी सांगते. जावई बापूंचा फोन. हा जावई बापू, पोचलं का वेळेवर? घड्याळ आवडलं का? म्हणतात ना, घड्याळावर लिहिलंय घालणाऱ्याचं नाव. $2-3 लाख पाहतो. आजचा दिवस त्या मला मी कळवतो तुम्हाला. कळवतो. काय झालं बापू? बापू काय झालं? काय होतंय? बापू पाणी घे, पाणी घे. ऍडव्हान्स तर विचारला ना बापू? मी काय गोठ्यात काम करणार आहे वय? आत्ताच मॅनिक्युअर करून आली आहे मी. नको लक्ष देऊ ग तू तिच्याकडे. मी तुला सांगते, तुझी सासू आहे ना मला पाण्यात बघती. तुझे दाजी धड असले असते ना, मी तर केव्हाच वेगळी चूल मांडली असती. काय बी करा, तुझ्या सासूला ना मी आवडतच नाही. अगं तिला तूच काय, तिला मी बी आवडत नाही. कसं करायचं का आपण? म्हणून तर तुला सांगते, तू ये या घरात माझ्या जोडीला. एकदा का तुझा नवरा तुझ्या हातात आला ना, बघ मग नाही या थेरडीला घराबाहेर काढली ना, नाव हे मला लावणार नाही. काय रे नाथा, आता हे ऍडव्हान्स काय? पाहुण्यांना लागतायत लग्नाच्या तयारीसाठी. अहो पण आपण कसं करणार? पाहूया, 2-3 लाख पुरतील म्हणे. मी काय म्हणते, आबीला विचारायचं का? नाही म्हणजे 2-3 लाख दिले असते त्यानं. पाहूया. आता तर त्याचं लोन बी पास झालं असेल. नाही तसं नको. मीच म्हणलं होतं ना की अजून लग्नाला 4-5 महिने आहेत, लग्नाच्या आदल्या दिवशी दिले तरी चालतील. मग आता असं मागणं बरोबर नाही ना. काय बापू, कायला एवढी काळजी करता? काय पर काय का मी? तू कधी आला? आत्ता चालूय. आणि ऍडव्हान्स कशाला? सगळेच देतो ना तुमचे पैसे. अरे पण बापू, तुमचेच पैसे आहेत. आबी लोनचं झालं का रे बाबा तुझं? हा झालं ना. बर बापू, काही काम असेल मला सांगायचं. अरे तुला तुझा कामधंदा आहे की पोरा? मग सुट्टी घेऊ की कामधंद्याला? नाही त्याची काय गरज नाही. तू लग्नाला वेळेवर हजर राहा म्हणजे झालं. लग्नाला तर मी येणारच ना बापू, पण आता मी आहे. काही असेल तर सांगा. हो नक्की सांगणार तुला. बरं बापू, तुमचे सगळे पैसे देतो मी आज. नाही तुला आता लागणार नाहीत ना? नाही, मला उद्या थोडे पैसे द्यायचे, त्यामुळे उद्या सकाळपर्यंत दिले ना तरी चालते. आणि बाकीच्या लग्नाच्या आदल्या दिवशी दे. नाही कशाला बापू, देऊन टाकतो, होईल सगळं मॅनेज. चला येऊ का? काय म्हणला रे आब्या? मशीन लावलं का आजी? हा लावलंय, पण ते खरखरत रे. हा खरखर करते. जप चालू आहे ना? हा चालू आहे. मग काही टेन्शन घ्यायचं नाही, सगळं होणार नीट. चला येऊ का? पाय म्हणलं नव्हतं मी, मागायची गरजच नाही, तो आपणच आणून देईल. जावई बापूंना फोन लावा मग. आणि त्यांना सगळे पैसे एकदम टाकूया काय? नाही सगळे नको देऊ, जेवढे मागितले तेवढेच दे. अगं आहे, आज ना उद्या सगळे द्यायचेच आहेत की. अरे नाथा, आता हिशोबाने होऊ दे सगळं. 2-3 मागितले ना, तेवढेच दे.
आता दिले आणि लग्नाच्या वेळेस परत मागितले म्हणजे मग बरं बाई तू म्हणशील तसं. लती फोन लाव की. नाही नको, आधी पैसे येऊ दे मगच फोन लावू. हा बोलू क्या भेटले ना पैसे? हा दिले त्यांनी. हा भेटूया मग आपण. तुला कधी द्यायचे बापूंना? द्यायचे उद्या आहेत. मग उद्या येतो ना तुझ्या घरी. अरे नाही 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 उद्या नको, आजच ये. अरे ते मला तालुक्याला जायचं होतं, उद्या कोर्टाची तारीख आहे माझी. अरे मग जाता आता ये ना, एवढं काय जाता जाता तुझ्या घरी जमल ना? अरे जाऊन मला त्या वकिला बिकल्याला भेटायचंय, मुक्कामच पडणार आहे माझं तिकडं. आणि एसटी पण हुकायला नको माझी. कायला हुकती एसटी, लवकर निघ ना जरा घरातून. कमी येऊ नको नको, मीच येतो, पैसे देऊन जातो. उगा तुझा खोळंबा नको. बर एक काम करू ना, ऐक पक्याच्या इथं भेट. बर चालते चल. शेठ कोणीकडे जाऊ रा? आम्ही कुठे शेठ? शेठ तुम्ही. असं आहे का? लय बिझी आजकाल नाही का? कुठे झाले? प्लॉटवर चालले का? सोडू का? बस. नाही 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 जातो मी. असं आहे का? चला मग काय चल काल पे. कोण रे? शेठ लतीशी काय वाकडे? तिच्या मोजरा आडा झाला ना बँकेत. लतीचे काय वाकडं म्हणजे? आबांना म्हणलं मी काढा तिला बँकेतून, तर नाही काढली. कसली टामटूम बोलली मला ती बँकेत. लोक हसू राहिली सगळी बँकेत. मला कळत नाही का? एक तिरकुट. आणि हा आला लगे हिरो राखण करता नाही का स्लो मोशन मध्ये वाचवायला येला. चूक केली त्याने. इन्सल्ट नसतो विसरत मी कालप्या. इन्सल्ट नसतो विसरत. आता बघ ना, आता एका दगडात दोन पक्षी बघ. हा लतिका, बरं झालं तू फोन केलास. मी तुला फोनच करणार होतो. अगं त्या लोनच्या फाईलचा पासवर्ड काय आहे? सर मी तुम्हाला सगळं मेसेज केलंय आणि ईमेल वर पण पाठवलंय. हो का? कधी? कधीच. बघतो. हवं असेल तर परत पाठवू का? नाही नाही, अगं सापडला. आहेत ना सगळे? हो आहेत सगळे. ओके. बाकी काय? सगळं ठीक सर. बँकेत सगळं ठीक? हो. तुझी लग्नाची तयारी कुठपर्यंत आली? चालू आहे सर. लग्न तोंडावर आलं ना. धावपळ होत असेल ना? सर ते गेल्या आठवड्यातली सगळी लोन डिस्बर्स झाली का? झाली असेल. अभिमन्यूचं पण? आता तू सुट्टीवर आहेस ना, तर सुट्टी एन्जॉय कर ना. अगं कामाचं काय कधी होत रे, लग्न एकदाच होत असतं. ते लोनचं डिस्बर्समेंटचं सगळे काम आम्ही बघून घेऊ. हो सर. पण आता पण नाही बिन नाही. आता लग्नात भेटल्यावरच बोलू काय? ओके. ओके. गुड डे. तुम्हाला बी गुड डे सर. थँक्यू. बाय. वा वा सडा विडा वा वा वा. लगीन घर वाटायला लागला बापू आता. वहिनी आम्ही आला होता बरं का. आम्हीच पाठवलं होतं त्याला. गेला कुठे तो? पैसे आणायला. ते पाहुण्यांना जरा ऍडव्हान्स द्यायचा आहे ना म्हणून. अगो बाई. हा पण आम्ही म्हणला सगळे देतो. त्याचं बँकेचं काम बी झालं असेल ना. काय झालं मामी? काय की काय माहित नाही.
काही विचारतच नाही ना मी काही, पण आता देतो म्हणला म्हणजे झालंच असणार आहे. अहो वहिनी, काम सांगा की एक 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 कामाची यादी बनवायला पाहिजे. अहो असं काय करताय, सगळी कामं हाताशी उरकायला नको का? होय होय मी आणते. आणा बरं यादी, आणा पटकन. क्या एवढा कसा उशीर झाला विक्याला? विखे करत नाही खरं असं कधी. हा बोलाय. हा आब्या, आब्या कुठे आहे तू? का काय झालं? अरे तू आज पैसे देतोयस? हा हा मला जयश्री वहिनी म्हणाला रे तसं. हा लागणार आहेत त्यांना. हा आणि ते ऍडव्हान्स का काय ते पण द्यायचंय? हा सगळेच देणार आहे. बघ म्हणजे कसं काय ते ठरव. मी येतो आई थोड्या वेळात, जरा विक्याला भेटायला आलोय. हा पैसे जपून आण बरं. होय, एकदा का ते पैसे बापूंना दिले ना की सुटलो आपण. सुटलो कसला, तुला इथं यायचंय. बापू एकटेच आहेत रे. हो करीन मी सगळं. इंदू वहिनी येता का जरा? हा बोलवलं मी, जाते रे. हा एडा इथं काय करू राहिला? लग्न आहे तुझ्या शेजारणीचं. बाई जा ना तिकडे, मदत बिदत कर ना, नाही का? गावाची लेक आहे जाडू बाई, असं नाही करू. जा बरं, हातभारला जा तिकडे, जिम बिम दाखव तुझी. जा जा. काय ग, दाजींचा फोन? नाही, बँकेत ना. हे पाहून घे बरं तुझ्या आवडीचं काय ते, काय म्हणतात डिझायनर का काय ते. आय तू तुझ्या आवडीनं घे ना, माझं तसं काही नाही. ए लते, अगं तिच्या पसंतीचं घेशील ना तर तिच्यासारखी काकूबाई दिसशील बरं. काहीतरीच काय तुमचं. नाही तर काय, तू आपलं तुझ्या पसंतीचं घे बरं. बापू वहिनी, उद्या अजून डिझाईन येणार आहेत एकदम लेटेस्ट. बर. हा आणि ते नवरदेवाची चेन, अंगठी आणि ते ब्रेसलेट. हा आणलंय ना ते. हे बघ आता बघ. वहिनी हा बघा बरं हे. आओ हे बघा बरं किती होतं याचं. जे काय असेल ते तुम्ही बाजूला काढून ठेवा ना. आणि दिना त्या समधीची टोटल घेऊन ठेव. काय मी बाहेर पैसे उचल दिले ते आले की तुला देतो. हा काय बापू चेष्टा करता की काय? चला येतो येतो वहिनी. सुरे पाणी आण जरा मला. आणते. आओ लतिका ताई, अगं नको काळजी करू, आब्या देणार पैसे वेळेत. मामी त्याची काळजी नाही मला, बँकेनं अभ्याला लोन दिलं की नाही तेच कळना. काय झालं? म्हणून सून म्हणून हवी होतीस तुम्हाला.
तुला तुझ्या पैशाची नाही, त्याला बँकेत पैसे मिळाले की नाही ह्याची काळजी आहे. काय हो मामी तुम्ही पण. मी सरांना फोन केला होता, काहीच बोलले नाही. तुम्हाला का माहिती आहे का? हा मला काय कळतंय त्यातलं. पैलवान काही बोलला नाही का? लोन रिजेक्ट केलंय माझं त्या कुत्र्यांनी.